नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर बा मित्रांनो, येथे तलाठी भरतीमध्ये जो काही गैरप्रकार तेथे उघडकीस आला, आता जर त्या विरोधात किंवा त्याबद्दल जर सरकारवर काही जर आरोप जर येथे केले मित्रांनो, तर त्यांच्यावरती डायरेक्ट गुन्हा दाखल येथे होऊ शकतो। आणि अशा प्रकारचा जो इशारा आहे हा डायरेक्ट येथे शासनामार्फत येथे देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, येथे बघा, येथे फक्त शासनच सामान्य व्यक्तीवरती डायरेक्ट इशारा नाही देऊ शकत, तर सामान्य व्यक्ती पण शासनाला डायरेक्ट ते इशारा देऊ शकतो। तर तो केव्हा देऊ शकतो, तर तो निवडणुकीच्या वेळेस ते देऊ शकतो। तर बघा, आता तुम्ही जे आहे ते बघत राहा की कशा प्रकारे निवडणुकीच्या वेळेस इशारा ते शासनाला द्यायचा आहे। तर पहा मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे, तर बातमी बघा येते जे आहे येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जे आहे यांनी येथे वक्तव्य केलेलं आहे। तर ते बघा, ते नेमकं ते काय बोलले आहेत। तर बघा, तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे व गुणवत्ता यादीही प्रचलित धोरणाप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे व या प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही। तरी बेछूट आरोप केले जात आहेत व आरोप करून सरकारची बदनामी येथे केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा जो आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिलेला आहे। आणि सोबतच जे आहे मित्रांनो, बघा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी SIT नियुक्त करायची मागणी केली व याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी चौकशीसाठी आम्ही तयार आहोत, परंतु ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही, असे सांगितले। तर बघा मित्रांनो, एका उद्देशाने हे पण बरोबर आहे की भरती प्रक्रिया रद्द नाही झाली पाहिजे। कारण बघा, ते कसे की बघा, काही सर्वच विद्यार्थी येते म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी स्कॅमर आहेत असं म्हणू शकत नाही। कारण जे आहे काही विद्यार्थी यामध्ये जे आहे होतकरू आहेत व इमानदारीने त्यांनी ते परीक्षेचा जो आहे अभ्यास केलेला आहे आणि परीक्षा दिलेली आहे व चांगले मार्क्स तिथे मिळवलेले आहेत। तर त्यांचं नुकसान होता कामा नये येथे, म्हणून जे आहे ही प्रक्रिया रद्द होता येते कामा नये मित्रांनो। कारण जे आहेत येथे ज्यांनी पण स्कॅम केलेला आहे किंवा जे पण विद्यार्थी यामध्ये येतील किंवा त्यांच्यावर गुन्हे सिद्ध होतील किंवा गैरव्यवहारमध्ये त्यांचा हात असणार, तर त्यांच्यावर येथे कारवाई येथे करायला पाहिजे मित्रांनो। परंतु जे आहेत खूप सारे जे असे इमानदार विद्यार्थी आहेत की त्यांना इथे चांगले मार्क्स इथे मिळाले आहेत त्यांनी, आणि खूप विद्यार्थी असे आहेत की ते MPSCमध्ये सुद्धा तिथे सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांना तलाठी भरतीमध्ये सुद्धा चांगले गुण मिळाले आहेत, तर त्यांचं तिथे नुकसान होता कामा नये। म्हणून याकरिता जे आहे भरती प्रक्रिया रद्द होता येते कामा नये। तरी बघा, ते तलाठी पदासाठी यापूर्वी सन 2017 ते 2019 सुद्धा भरती प्रक्रिया राबवली गेली आणि याच पद्धतीने सध्या ही प्रक्रिया राबवली जात आहे व TCS त्यावेळेसच्या कंपनीकडेच ही प्रक्रिया सोपवली गेली आहे। आणि बघा, पुढे आपण बघू शकता की येथे 8,64,000 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, जे आहे इथे एक गैरप्रकार असा इथे उघडकीस आला की बघा, कुटुंबातील उमेदवारांना जे आहे ते समान गुण इथे मिळताना इथे दिसत आहेत। आणि ते बघा कसे, तर बघा, जळगावमध्ये जे आहे जळगावमध्ये 2 सख्ख्या भावांना जे जवळपास सारखेच गुण आहेत आणि त्यानंतर अहमदनगरमध्ये सुद्धा एकाच कुटुंबातील तिघांना जे आहे ते सारखेच गुण तलाठी भरतीमध्ये मिळालेले आहेत। आणि अशा प्रकारे जो आहे घोटाळा इथे उघडकीस येत आहे आणि सरकारने जे आहे मित्रांनो ते तपासासाठी पुढाकार घ्यावा। त्यासंबंधी बघा, तलाठी भरती प्रक्रियेत जे आहे गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत व पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करू, अशी भूमिका जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतली। मात्र आरोप असताना शासन स्वतः दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत? परीक्षा देणारा विद्यार्थी पुरावे कुठून देणार, असा प्रश्न जो आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी ते केला आहे। तसेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे सर्व केंद्राचे चित्रीकरण आहे, त्यातून तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे हे तलाठी भरतीचं प्रकरण जे आहे येथे वाढतच चाललेलं आहे मित्रांनो। तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।